मोर्चा काढला तर प्रमुख मागण्या काय तुमच्या? सगळ्यात आज आपण बघितलं असेल तर ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याला लाईट दिली जात नाही आणि लाईटच्या बाबतीमध्ये आपण बघितलं असेल तर सरकारनं त्या ठिकाणी सांगितलंय की संध्याकाळी 6 ते पहाटे 4 पर्यंत शेतीला लाईट द्यायची नाही, परंतु पहाटे 4 पासून संध्याकाळी 6 पर्यंत त्या ठिकाणी 14 तास होतात आणि त्या 14 तासामध्ये 7-7 तास लाईट ही त्या ठिकाणी शेतकऱ्याला जर शेतीसाठी दिली तर हा प्रश्न त्या ठिकाणी मिटेल. परंतु प्रशासनाकडनं होत असलेल्या हलगर्जीपणामुळं आणि योग्य नियोजन नसल्यामुळं त्या ठिकाणी अडचणी येत आहेत. हा एक प्रमुख प्रश्न आहे. दुसरा प्रमुख प्रश्न असा आहे की 2 तास त्या ठिकाणी नदीकाठची लाईट केली आहे आणि आज उभी पिकं आमची जळायला लागलीत. पाणी आहे आणि लाईट बंद केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यामुळं की लाईट त्या ठिकाणी बंद केली जाते. तर नदीकाठला देखील 7 तास त्या ठिकाणी लाईट दिली पाहिजे. आमची जी उभी पिकं आहेत ती त्या ठिकाणी हार्वेस्टिंग होईपर्यंत आज केळी त्या ठिकाणी अनेकांची आता 35 रुपये भाव झालाय आणि आता केळी हातातोंडाला आली आणि नदीचं पाणी दिल्याशिवाय किंवा पाणी दिल्याशिवाय ती पीक त्या ठिकाणी पदरात पडणार नाही. अशा परिस्थितीमध्ये आताही त्या ठिकाणी लाईट बंद केल्यामुळं अडचणी आहेत. तर नदीकाठला 7 तास लाईट दिली पाहिजे ही दुसरी मागणी आमची होती. तिसरी मागणी जे 25 अँपिअरचं कारण देऊन जे ग्रामीण भागातल्या वाडी वस्तीवरती जी शेतकऱ्याच्या घरामध्ये लाईट बंद केली जाते संध्याकाळी 6 ते पहाटे 4 पर्यंत त्या एजीपीटरला 25 अँपिअरचं कारण दिलं जातं आणि लाईट बंद केली जाते. तर 25 अँपिअरच्या ऐवजी ते 50 अँपिअर पर्यंत करावं आणि ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी भगीरथची डेपी देऊन सिंगल फेज लाईट देऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या घरामध्ये जे आज मुलं शाळा शिकतायत, म्हातारी माणसं घरामध्ये आहेत, यांना त्या ठिकाणी उकाड्यापासून आपल्या संध्याकाळी माता भगिनींना त्या ठिकाणी स्वयंपाक करताना लाईट नाही, अनेक कारण त्या ठिकाणी होतात. दूध काढायच्या मशीन त्या ठिकाणी चालत नाहीत. त्याच्यासाठी संध्याकाळी 6 ते पहाटे 4 पर्यंतच्या योजनेसाठी त्या ठिकाणी आम्हाला 25 अँपिअरचं कारण देऊन लाईट बंद केली जाते. ती 50 अँपिअर पर्यंत करावं जेणेकरून घरातल्या शेतकऱ्याला देखील लाईट त्या ठिकाणी मुबलक मिळेल. अल निनोच्या पार्श्वभूमीवर आता अधिवेशनामध्ये राज्य सरकारने पाण्याचं आणि लाईटचं नियोजन करण्यासाठी विशेष काहीतरी भूमिका मांडणं गरजेचं आहे. याच्याबाबत नक्कीच अल निनोचा जो प्रभाव आहे ज्याच्यामुळं 13 मेला गेल्या वर्षी पाऊस आला, आज 20 जून आला तरी देखील पाऊस येत नाही आणि मग दुष्काळ भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे आणि याच्यामुळं सगळ्या महाराष्ट्राला याची किंमत मोजावं लागणार आहे. तर याच्यासाठी सरकारने काही उपाययोजना करणं आवश्यक आहे. त्या उपाययोजना केल्याशिवाय आज उभी पिकं आहेत, आज यंदा त्या ठिकाणी पिकं आहेत ती त्या ठिकाणी शेतकऱ्याची जोपर्यंत हार्वेस्टिंगला जाऊन 2 रुपये येणार नाहीत तर उद्याचा दुष्काळ आज आणायला लागले. तर आजचा दुष्काळ उद्यावर नेला पाहिजे, परंतु उद्याचा दुष्काळ आज आणतात. काळजी घेतली पाहिजे. अल निनोचं वातावरण आहे, मग याच्यासाठी आपल्याला काय उपाययोजना केल्या जातील याच्यावरती सरकारला अनेक वेळा आपण बघितलं असेल तर काही देशांमध्ये त्या ठिकाणी समुद्राचं पाणी त्या ठिकाणी फिल्ट्रेशन करून देखील वापरलं जातं. आपल्याकडे समुद्र मोठ्या प्रमाणात आहे. असा जर काही प्रयोग केला तरी देखील या पावसावरती या संकटावरती अशा काळामध्ये मात करण्याचं काम देखील होतंय. एका बाजूला आपण बघितलं असेल 2 वर्षापूर्वी पाऊस कमी पडला, 2 वर्ष गेल्या वर्षी तर अतिवृष्टी झाली, पूर आला आणि सगळ्या शेतकऱ्याच्या हातात ओंडायला गेलं आणि यावर्षी दुष्काळ म्हणजे शेतकऱ्याला जगू देत नाहीत आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचणीत असताना मदत करणं गरजेचे आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.